अगोदर याची घ्या. तालुका ओबीसी समाज बांधव या ठिकाणी आपल्या जामनेर तालुका ओबीसी समाजाच्या मार्फत माननीय तहसीलदार साहेबांना ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी ओबीसी बांधव या ठिकाणी जमलेले आहेत. मी आमच्या ओबीसी बांधवांच्या मार्फत शासनाला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमत असून आम्ही शासनाने ओबीसी सोंग घेतलं आहे ते जागा करण्यासाठी आम्ही सर्व ओबीसी समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. कारण आमचं ओबीसीचे आरक्षण आहे हे आमच्या 374 छोट्या मोठ्या जाती समाजाचे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आहे आणि आमच्या या ताटामध्ये दुसरं कोणी समाजाला आरक्षण देणार नाही यासाठी आम्ही सर्व ओबीसी समाज या ठिकाणी निवेदन देऊन शांततेच्या मार्गाने या ठिकाणी देतो आहोत. मित्र, ओबीसी समाजावर या मागच्या काळामध्ये खूप अन्याय झाला आहे. या ठिकाणी मराठा समाज असेल, मराठा समाजाचं आरक्षण देण्यासाठी आमच्या ओबीसी बांधवांची काही एक हरकत नाही, परंतु आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही 374 जाती पहिलेच खूप जास्त जाती या ठिकाणी समाविष्ट असल्यामुळे परंतु नव्यानं मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण देण्यात येऊ नये. कारण या अगोदर कुणबी समाज या ठिकाणी ओबीसीमध्ये मोडला गेलेला आहे, परंतु जे मराठा आहे, प्युअर मराठा आहे, त्यांना या ठिकाणी ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये, जेणेकरून आमच्या भविष्य काळातील छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी आमच्या समाजाला भोगायला लागणार आहे. आज येणाऱ्या पिढी हे खूप संकटमय या जीवन आमची ओबीसी जगणार आहे. म्हणून मी आपल्या शासनाला विनंती करणार आहे आमच्या ओबीसी बांधवांमार्फत की आपण येणाऱ्या काळामध्ये या मराठा समाजाला ओबीसीच्या ताटातून आरक्षण द्यायचं नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी एक शासनाला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. जय हिंद, जय भारत. सत्य आहे, कारण एकाच ताटामध्ये आपण त्या पद्धतीला लायक ठरलं असलो आणि त्या ताटामधलं तुम्ही जर म्हणत असाल की तुम्ही त्या पंक्तीमध्ये जेवायला बसा, त्या उक्तीप्रमाणे आमच्याच ताटातील खास आज उरलेल्या मराठी बांधवांना आम्ही पुण्या समाजाचा विरोध करत नाही. आज बघतायत पूर्ण खानदेशमध्ये, पूर्ण विदर्भामध्ये संपूर्ण मराठा समाज हा ओबीसीमध्ये गणला जातो. आज जामनेर तालुका आहे, आज आम्ही जामनेर तालुक्यातून बिलॉंग करतो. आज या जामनेर तालुक्यातला संपूर्ण मराठा समाज हा ओबीसीमध्ये आहे. पण मग उरलेले मराठासुद्धा आज आमच्या हक्कामध्ये अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मुंबईवर आलेला अनिष्ट या सरकारने या दडपणामध्ये आमचा अधिकार म्हणजे ओबीसींना एक गोडबंगाल करून, ओबीसींची दिशाभूल करून अति सुरक्षितरित्या GR काढला आणि उरलेले मराठा बांधवांना सुद्धा हा अधिकार देण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांच्या विरोधात नाही, पण आमच्या हक्काचा त्यांना देऊ नका. आमच्या येणाऱ्या पिढीला, आमच्या मुलाबाळांना जे काही अधिकार प्राप्त होणार आहे तेही पूर्णत्व होण्याचा प्राप्त होणार नाही, कारण संपूर्ण मराठा समाजच यामध्ये विलीन होणार आहे. तर आमच्या या गोष्टीला विरोध आहे. हा GR शासनाने रद्द करावा आणि जो न्याय हक्काचा त्यांनाही द्या, परंतु आमच्या अधिकारातला ओबीसीमधला त्यांना देऊ नका, असं मी शासनाला या माध्यमातून यापुढची लढाई जी आहे ती कायदेशीरपणे आम्ही लढणार आहोत. आणि नक्कीच ज्या पद्धतीने यांनी एका तासामध्ये 2-2 वेळेस GR बदलवला, म्हणजे GR असा बनतो का की अर्ध्या तासात जरांगे सांगतात की बाबा हा शब्द नको, लगेच सरकार हा शब्द काढून टाकतो. जरांगे सांगतात हा शब्द पाहिजे, तो शब्द टाकून द्यायचा. म्हणजे आपल्या भोवती बितली, मुंबई पॅक झाली म्हणून GR बदलायचा. मग उद्या जर ओबीसींनी मुंबई पॅक करण्याचा प्रयत्न केला तर शासनाला हा GRच काय, हे सगळे कागद बंद करावे लागतील. मग शासन काय करेल? ओबीसी त्या तयारीत आहे याची नोंद प्रशासनाने घेतली पाहिजे. हा मोर्चा काढला ओबीसी बचाव, हा खरोखर एक न्याय मागण्यासाठी काढला. आम्हाला घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो अधिकार दिलेला आहे 19% ओबीसीसाठी रिझर्वेशन आहे, त्यात 374 जाती आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जर मराठा समाज सरसकट त्यात जर त्यांना सवलती दिल्या तर मूळ ओबीसी कुठे राहील हे कोणालाही दिसणार. मूळ ओबीसीवर तो फार मोठा अन्याय होणार आहे. आताच नुकत्याच 8-10 जाती परत छोट्या मोठ्या जाती परत ओबीसीत टाकल्या.
ते छोट्या जातींना टाकल्याबद्दल आम्ही काही विरोध केला नाही. पण मराठा समाज हा बहुजन समाज आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा समाज मराठा समाज आहे. आता आपले नागपूरचे भोसले राजे त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून सांगितलं की आम्हाला ओबीसीतलं आरक्षण नको, आम्हाला मराठ्यांना वेगळं द्या. त्यांना मराठ्यांना वेगळं देण्यासाठी आमचा पाठिंबाच आहे, आमचा विरोध नाही. पण आमच्यात त्यांना ओबीसीतून आरक्षण देणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. आज शासनकर्ते सांगताय ओबीसीचं आरक्षण देणार नाही, एकीकडे सांगताय कुणबी दाखला मिळाला म्हणजे तो ओबीसी झाला. याचा अर्थ काय? त्यांना जर कुणबीचे दाखले मिळाले ते सगळे ओबीसी देतील. म्हणजे इकडून वरून म्हणायचं की त्यांना ओबीसीतला वाटा देणार नाही, वाटा देण्याची आवश्यकताच नाही ना. त्यांना कुणबीचे दाखले मिळाले की ते आपोआप येणार आहे. मग याला स्पष्ट विरोध आहे. ज्या ज्या वेळेला ज्याच्या पुढे समता परिषद ओबीसी समाज जे ठरेल ते आंदोलन आम्ही करू, मोर्चे काढू, मुंबई आम्ही पॅक करू. कारण ओबीसी समाज 54% महाराष्ट्रात लोकसंख्येला सर्व ओबीसींना एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि सरकारवर त्या पद्धतीनं आम्ही पॅक नेतृत्व करतो. बंजारी समाज हा ओबीसी समाज आहे. सुरुवातीला जरांगेंनी जे आंदोलन केलं आरक्षण मिळण्यासाठी तर बंजारी समाजाने त्यांना पाठिंबा दिला. कारण त्यांना आरक्षण पाहिजे, आमचं मत दुमत नाही की त्यांना आरक्षण मिळू नये. पण आमच्या ताटातलं घेऊन त्यांना देण्यात काही अर्थ नाही. जामनेर तालुक्यात सर्वात जास्त मराठा समाज आहे आणि मराठा समाज हा ओबीसीमध्येच गणला जातो. हा त्यांच्यावर अन्याय आहे. कारण GR जो ज्या पद्धतीने काढला गेला आहे तो GR शासनाने रद्द करावा हीच आमची मागणी आहे. कारण आज कोणताही शान नोकरी मराठा जो बांधव आहे, जो प्रगत बांधव तो जर का ओबीसीमध्ये जर का दाखल होतोय, फक्त मी कुणबी आहे असं प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याला ओबीसीमध्ये गणना केली जाणार आहे, तर हा आमच्यावर असलेला मोठा अन्याय होणार आहे. आणि आमच्यात सर्वात जास्त ओबीसी समाजाच्या ताटातलं वाढून दिलेलं आहे, त्याच्यात त्यांना न देता त्यांना वेगळ्या ह्याच्यात द्यावं हीच आमची मागणी घेऊन शासनाला मागणी आहे. GR रद्द करावं हीच मागणी. जो हमारे महाराष्ट्र में एक संघर्ष चालू है ओबीसी और मराठा का, तो शासन से हमारी यही गुजारिश है कि जो समाज को बाबा साहेब अम्बेडकर ने जो संविधान के जरिए से अधिकार दिया है अलग अलग, अब ये ओबीसी का आरक्षण जो है एक तो सब समाज आते हैं, इनको उनका अधिकार मिलना चाहिए. इनके कोटे में से किसी को ना दे. मराठा समाज को अगर देना है तो स्वतंत्र उनको आरक्षण दिया जाए. हम उसके विरोध में नहीं है और कोई भी नहीं है. हम शासन ने गंभीरता से विचार करने को ना, आज शासन तड़का पड़ गई, GR को दे रही है, बदल रही है, कर रही, किसी के दबाव में नहीं शासन को आना चाहिए. सबका हित देखकर ऐसा निर्णय लेना चाहिए कि भाई सब समाज में समाधान हो. तर आपण बघितलं ओबीसी समाजातर्फे आज जो मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चामध्ये मराठा समाजाला जे आरक्षण देण्यात आलेलं आहे ते आरक्षण ओबीसी समाजातून न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे अशी मागणी आज जामनेर तालुक्यातून ओबीसी समाजा बांधवांतर्फे करण्यात येत आहे. MJ न्यूज सोबत मी दादा राव. महात्मा ज्योतिबा फुले समता परिषदांचा समता परिषदांचा एकच पर्व ओबीसी जय ज्योति, जय ज्योति, जय ज्योति. यानी
मागे सरकार